तुम्हाला माहीत आहे का? जर तुम्ही तुमचे शरीर बदलले, तर तुमचे मन आपोआप बदलते. थिबॉट म्युरिस यांच्या मास्टर युअर इमोशन्स या पुस्तकात एक थक्क करणारे सत्य उघड झाले आहे. आपल्याला वाटते की भावना मनातून येतात, पण खरे तर शरीरच त्या आधी निर्माण करतात. याचा अर्थ काय? तुमची बसण्याची किंवा उभे राहण्याची पद्धत, तुमची श्वास घेण्याची पद्धत, तुमच्या शरीराची हालचाल या सर्वांचा तुमच्या भावनांवर थेट परिणाम होतो. मुलाखतीपूर्वी तुम्ही घाबरलेले असता. तुमचे हात थरथरत असतात. तुमचे शरीर तणावपूर्ण असते. पण तुम्ही स्वतःला हसायला भाग पाडता. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुमचे मन शांत होऊ लागते. आपण म्हणतो, मी आनंदी असल्यामुळे हसतो. पण सत्य याच्या उलट आहे. मी हसलो म्हणून आनंदी आहे. शरीर हे मनाचे रिमोट कंट्रोल आहे. जेव्हा तुम्ही एक बटन दाबता, तेव्हा भावना बदलते. व्यायामानंतर मूड अचानक चांगला का वाटतो? कारण शरीराची हालचाल बदलते. रक्तप्रवाह वाढतो, ऊर्जा बदलते आणि मन आपोआप सकारात्मक अवस्थेत जाते. थिबॉट म्युरिस म्हणतात, भावनांवर नियंत्रण केवळ विचारांनीच होत नाही, तर शरीराची अवस्था बदलूनही होते. जेव्हा तुम्ही दुःखी, रागावलेले किंवा तणावग्रस्त असाल, तेव्हा या 3 गोष्टी करा. तुमची बसण्याची किंवा उभे राहण्याची पद्धत सरळ ठेवा. दीर्घ श्वास घ्या. हलक्या हालचाली करा, म्हणजे चालणे, स्ट्रेचिंग करणे. तुमचे मन तुमच्या शरीराचे अनुसरण करते. त्यामुळे शरीर बदलते, मूड आपोआप बदलतो.